भिकारी पंढरीचा वार करी, हाची माझा नेम धर्म, मुखी विठोबाचे नाम। बापा आणि माय विठोबाची पाय, तुका म्हणे आता न लागे मजाण्य चिंता। या अभंगात संत तुकाराम महाराज सांगतात की मी भलेही पंढरीचा वारकरी होण्यासाठी भिकारी झालो तरी चालेल, विठोबाचे नाम मुखात घेणे हाच माझा एकमेव नेम आणि धर्म आहे। विठोबाचे चरण हेच माझे आईबाप आहेत। तुकाराम महाराज म्हणतात की आता मला इतर कशाचीही चिंता राहिलेली नाही। संत तुकाराम महाराजांचे हे अभंग चरण अवघ्या मराठी भाविक मनाचे मनोगत आहे। पंढरीची वारी करायची असे वाटणे हेच मराठीपण आहे आणि मराठी मनाची हीच नेमकी व यथार्थ ओळख आहे। पण तुम्हाला माहित आहे का की महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेली पंढरपूरची वारी नेमकी कोणी सुरू केली? दरवर्षी लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघतात, पण शतकानुशतकाच्या या परंपरेची सुरुवात कुठून झाली याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी संध्या आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। दरवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक पंढरपूरमध्ये दाखल होतात। मुसळधार पाऊस, चिखलमय रस्ते आणि अनेक अडचणींवर मात करत वारकरी विठ्ठल विठ्ठलाचा जयघोष करत पायी वारी पूर्ण करतात। महाराष्ट्रातील विविध भागातून संतांच्या पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान करतात। या प्रवासाला साधारणपणे 21 दिवसांचा कालावधी लागतो। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून तर संत तुकाराम महाराजांची पालखी देहूहून पंढरपूरच्या दिशेने निघते। या दोन प्रमुख पालख्यांसह राज्यभरातील अनेक दिंड्या आणि पालख्या यामध्ये सहभागी होतात। अखेरीस शयनी एकादशीच्या दिवशी विठ्ठल मंदिरात या वारीची सांगता होते। मात्र ही वारी कोणी सुरू केली? काही संदर्भानुसार संत ज्ञानेश्वर महाराज यांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी यांनी वारीची परंपरा सुरू केली। त्या काळात वाहतुकीची कोणतीही आधुनिक साधने नव्हती, त्यामुळे भाविक पायी चालत पंढरपूरला जात असत। विठ्ठलपंत कुलकर्णी हे दरवर्षी न चुकता आषाढी वारी करत असे। पुढे त्यांच्या विठ्ठल भक्तीचा प्रभाव संत ज्ञानेश्वर महाराजांवर पडला आणि त्यांनी ही परंपरा पुढे सुरू ठेवली। तर दुसऱ्या काही ऐतिहासिक संदर्भानुसार पंढरीची वारी, जिला आज एक लोकचळवळ म्हणून सांगितले जाते, ती संत नामदेव महाराजांनी सुरू केली। संत नामदेव महाराजांनीच या वारकरी संप्रदायाचा पाया रचला होता असंही बोललं जातं। संत नामदेव महाराजांचे या वारीसाठीचे योगदान अफाट आहे। विठ्ठलाच्या दर्शनासाठी केवळ पायी चालत जाणं हा उद्देश बाजूला सारून त्यांनी या वारीला सर्व जातीय आणि सर्व धर्मीय बहुजनांना या वारीचा भाग बनवलं। वारी म्हणजे केवळ पायी चालत जाणे नव्हे, तर समतेचा प्रचार करत जाणं आणि लोकांना सोबत जोडत राहणं ही संकल्पना नामदेवांची होती। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीनंतर संत तुकाराम महाराजांनी वारीची परंपरा अधिक व्यापक केली आणि ती जनमानसात रुजवली। दुसऱ्या एका मतानुसार संत नामदेवांनंतर संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांनाच वारीच्या प्रसाराचे श्रेय दिले जाते। याशिवाय पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या चरणी संतांच्या पादुका वाहून नेण्याची परंपरा संत तुकाराम महाराजांचे धाकटे पुत्र नारायण महाराज यांनी इसवी सन 1685 मध्ये सुरू केल्याचे सांगितले जाते आणि तेव्हापासून आजपर्यंत अखंडपणे सुरू असलेली ही वारी केवळ धार्मिक यात्रा नाही, तर भक्ती, समता, एकता आणि मानवतेचा संदेश देणारी महाराष्ट्राची अमूल्य परंपरा आहे। आणि म्हणूनच लाखो वारकऱ्यांच्या मुखातून आजही एकच जयघोष घुमतो, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री नामदेव तुकाराम।